नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे पुणे टू सासवड पालखीला. तर आजचंसुद्धा मस्त तुम्हाला दाखवतो पालखी कशी जाते, दिवे घाटतो, सगळं तुम्हाला दाखवतो. आता निघालो, सकाळचे 5 वाजलेत. बघू आता इथून आम्ही हडपसरला जाणार आहे, हडपसर किंवा स्वारगेटला जाणार आहे. मग तिथून चालत सासवडच्या दिशेने. तर भेटूयात आपण, तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर आत्ता आपण चालायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आता आपण हडपसरला चाललो आहे. आता इथून आपल्याला सासवडच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे पालखीसोबत. चला भेटू तुम्हाला दाखवतो. आपण बघतोय ते तुकाराम महाराजांची पालखी आहे. लोणीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे पुण्याहून. आता माऊलींची पालखी अजून मागच आहे. तुकाराम महाराजांची पालखी लोणीला आणि माऊलींची पालखी सासवडला, असं ह्या दोन्ही बी पालखी मार्गस्थ झालेले आहेत पुण्यामधून. बघू शकता. ॲक्च्युअलमध्ये माऊलींचीच पालखी आहे. मी आता दर्शन करायला गेलो होतो, मला वाटलं तुकाराम महाराजांची पालखी आणि माऊलींची पालखी आहे. मी आता दर्शन करायला गेलो होतो. फोटो काढतो. माझ्या मागे बघू शकता माऊलींची पालखी आहे. लय गर्दी आहे माऊली. चला माऊली, गर्दी आहे.
हॉस्पिटल आहे, हार्ट हॉस्पिटल. माऊली काय मग माऊली? माऊली कुठे येतो भाऊ? माऊलीला आज हॉस्टेलला गेला. माऊली कालच गेला. त्याला ना आपण एक माईक घेऊन दिला पाहिजे. हा, तुझ्या बड्डेला तुला माईक गिफ्ट बड्डेला माईक गिफ्ट करणार. मग माईक घालून 2 जोलो चिप्सचं चॅलेंज. लोक ते जोलो चिप्स नाही बनव का तू? आता माऊलींची पालखी दिवे घाटाच्या दिशेने मार्गस्थ होती. बघू शकता माझ्या मागे. घ्या माऊली गोळ्या घ्या. आशुतोष माऊली गोळ्या घ्यायचो ना. आशुतोष माऊली आता पंढरपूरला रवाना होते, तर त्यांच्यासाठी गोळ्यांची सोय केलेली आहे. पंढरपूरपर्यंत त्यांना टेन्शन नाही आशुतोष माऊलींना. असं पालखीला प्रत्येक वाटेवर कोण ना कोणतरी असं खाणं वाटत असतं, औषधं देत असतं. औषधं खाणं कोण ना कोणतरी प्रत्येक वाटेवर देत असतात पालखीला. त्याच्यामुळं माऊलींच्या पालखी सोहळ्याला कुठेही कुठल्याही किती वयस्कर माणूस असू दे, खायला प्यायला कधीच त्रास होतो. औषधं असू द्या, सगळी सोय असते. त्यामुळं काहीच प्रॉब्लेम येतो. बरोबर का नाही माऊली? सगळी सोय असते का नाही खाण्या पुढे त्यांच्यापाशी मी येतो. ते लोक माऊली खाण्यापासून सगळी सोय असते का नाही? खाण्यापिण्याचं कुठंच त्रास होत नाही कोणाला, किती वयस्कर माणूस असतो. हे बघा औषधं असू द्या, काही असतं, सगळी सोय. काही ठिकाणी असतं सेवा म्हणून असते प्रत्येकाचं. सोन्या याच मागच्या साईडने म्हणतो साईडने लोक आलेली रांगेतल्या लोकांना दर्शन घेऊ द्या. संगीता चांबे संगीता चांबे असे तिकडे संगीता चांबे. माऊलींची पालखी आता विसाव्याला थांबली आहे फुरसुंगी इथं. आता इथून एक मिनटं माऊली मला बाहेर जाऊ दे. तर इथून माऊलींची पालखी सासवडच्या दिवे घाटाच्या दिशेने मार्गस्थ होईल थोड्या वेळाने. पुढे एक मोठा विसावा असतो, तिथं फुरसुंगीला थोड्या वेळ थांबते. त्याच्यानंतर आता
बघू आता पुढच्या विषयाला आपण जाऊन थांबूया. थोडं लवकर आली आज पालखी बघू. माऊली हो माऊली काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही म्हणजे ब्लॉगमध्ये येत नाही आता बोला ब्लॉगमध्ये काय ते. आम्ही सर्व मित्रमंडळी जोरात जोरात बोला, जोरात जरा. आम्ही सगळे आज पुणे ते झाला ना पुणे ते सासवड. चालत चाललो सगळेजण मजा घेतो. माऊलीच्या पालखीचे दर्शन सगळ्यांनी घेतले आणि कीर्तन वगैरे हो. आम्ही सगळे मस्त माऊलींच्या गजरात रमत आपण आता गाठ काढणार. मग बाकी आणि पावसाने पण आम्हाला साथ दिलेली आहे. पाऊस बिलकुल नाही पडलेला. छत्री आहे आपल्याकडे तरी पण सगळ्यांना पावसाने खूप साथ दिली मार्ग आणि अशीच सात पंढरपूरपर्यंत भेटू. नाही नाही पंढरपूर पाऊस पडावा. बाकी काय म्हणायचं तुम्हाला? बाकी महाराज बोलते ना महाराज काय बोला काहीतरी ब्लॉग मध्ये. याची डोळा असा हा सोहळा आणि या सोहळ्याची तुलना कशातही करू शकत नाही. याची देही याची डोळा असा हा सोहळा याचं म्हणण्यामागचं कारण हेच आहे. प्रामुख्याने जे भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे सण साजरे होतात किंवा जे मोठे मोठे इव्हेंट्स होतात तर या इव्हेंट्समधला किंवा या सणांमधला खूप मोठ्या यात्रेमधला सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे हा आळंदी देहू ते पंढरपूर वारी सोहळा असतो. आणि याच्यामध्ये लहानांपासून ते म्हणजे जे वयस्कर ज्यांना आपण आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये ज्यांना आपण वयस्कर म्हणतो ते वयस्कर म्हणजे 50-60 वर्ष असतं. पण हे जे वय मी सांगतो ना तुम्हाला जे वयस्कर म्हणतोय ते 90च्या आसपास असतं. 90च्या आसपासचे वयस्कर तुम्हाला आमच्या आजूबाजूला दिसत असतील. हे आपले छोटे माऊली आहेत. माऊली कधीपासून करताय वारी तुम्ही? पहिलेच वर्ष आहे माऊलींचं. काय वय आहे तुमचं? 16. बघा 16व्या वर्षी माऊली आळंदी ते पंढरपूर वारी करतात. इथं म्हणतो प्रत्येकाने गेली पाहिजे बरोबर. आयुष्यात प्रत्येकाने आळंदी ते पंढरपूर वारी गेली पाहिजे. काय महाराज? भरपूर अनुभव बघायला मिळतो. खूप सारे अनुभव असतात. ते अनुभवायला मिळतात. माऊली किती वर्ष आलं करताय? मी 9 वर्ष करतो. 9 वर्ष आले. आणि काय वय आहे तुमचं? माझं 45 वर्ष 20 वर्ष समुद्रामध्ये मच्छी पकडतो. हा का? कुठून आले तुम्ही? कोकणातून. कोकणातून. मस्त आहे. काय त्रास वगैरे? काय नाही काय नाही. काय माऊलींची कृपा आहे. माऊलींची कृपा आहे. काही त्रास नाही. काही त्रास. आमचा व्यवसाय मच्छी पकडायचा आहे. हा पण आम्ही 100% मधून 95% वारकरी लोक आले. हा का? हां कोकणातले रायगड रायगड. बघू शकता माऊली एवढे म्हणजे वय असू दे लहान असो मोठा असो कुठलाही त्रास नाही आहे कोणाला. म्हणजे माऊलींच्या गजरामध्ये सगळे आळंदी ते पंढरपूर म्हणजे एकदम मस्त हसत खेळत पार पाडतात. तुम्ही पण या. आम्ही पण चाललोय. असं काय नाही की जे ज्यांना वारीमध्ये चालायचं ते कुठेही म्हणजे पंढरपूरपर्यंत पोहोचपर्यंत हा कसंही करू शकता तुम्ही. कुठेही जाऊ शकता. कुठल्याही टप्प्यामध्ये तुम्ही चालू शकता. हो कसंही करू शकता तुम्ही. कुठलाही टप्पा केला तरी तुम्ही एक सहभागी देणं तुमचं खूप मोठं गरजेचं आहे. सेवा करणं सेवा करणं खूप मोठं गरजेचं आहे. आम्ही तर काही टिफिन घेऊन निघलो नव्हतो किंवा आम्ही बाहेर पण कुठं नाश्ता केला नाही. जागोजागी जागोजागी सेवा चालू आहे. म्हणजे खायला पाण्याच्या बाटल्यापासून सगळं बघत राहा ब्लॉग. चला माऊली भेटू आपण. आता आपण दिवे घाटाच्या वडकी इथं आहे. वडकी नाही पुरसुंगी इथं आहे. पुरसुंगी इथं आहे. आता चला पुढे जाऊ आपण माऊली भेटूयात.
विसावा आहे. आता इथं माऊली विसावा करून एक तासाभरानंतर पालखी घाटाच्या दिशेने मार्ग इथं आता माऊलींचा दिवे घाटाचा खालचा विसावा आहे. त्याच्यानंतर एक तासाभरानंतर पालखी दिवे घाटातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ होईल. किती दोन माऊली म्हणतात 5-6 वाजतील. 2 तास आराम लागते. आता किती झाले 3 टाकले 5 बरोबर आहे. हा. आज तो दिवे घाट आहे जिथून माऊलींची पालखी जाते सासवडच्या दिशेने. मोठा घाट आहे. कमीत कमी 4 ते 5 बैलजोड्या लागतात पालखीला वर हे करायला. बरोबर की नाही महाराज? 4 ते 5 बैलजोड्या लागतात. जास्त हा तिथं ना हे बघण्यासारखं दृश्य असतं इथं. सासवडचा सासवड दिवे घाट.
देवी घाटातले दृश्य आहेत तुम्ही बघू शकता. पालखी आता देवी घाटावर पोहोचली आहे. पालखी आता दिवे घाट चढल्यानंतर सवयला थांबली. आता इथून सासवड गावात मार्गस्थ होईल आणि तिथं आजचा मुक्काम राहील. बघूया आपण पण सासवडमध्ये चाललो. बघूया. या ठिकाणी पुरंदर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर साहेब. काय म्हणायचं माऊली तुम्हाला? चालून चालून पायांचे उभा झालाय. हा माऊलींचा सगळ्यात मोठा टप्पा आहे. किती किलोमीटरचा असला? 35 किलोमीटरचा सगळ्यात मोठा टप्पा आहे आणि याच्यात घाट पण आहे. त्याच्यामुळं पायाचे थोडेसे होत राहतं. काय विषय नाही. एवढा मोठा टप्पा करायचं म्हणलं ते पाय तर थोडेसे दुखणारच. बरोबर. चालतं बघू. आता ऑलमोस्ट सासवडमध्ये पोहोचले आपण. पालखी ऑलरेडी निघून गेली. आपण मागच राहिली. 1.5 किलोमीटर राहिले अजून सासवड. बघू आता सासवडचं आपण लांबून दर्शन घेऊन आपल्या घरी निघून जाऊ. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आपण घरी पोहोचलेलो आहे आता. सासवडवरनं पुण्याला आलेलो आहे आता आपण. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.